30. श्री गणेशाय नमः. श्री गुरुमंती दंपत्यसी कैसा पराशर ऋषी तया काश्मीर राजाशी रुद्राक्ष महिमा निरोपी त्या राजकुमाराचे विस्तारून सुधा वाचे सांगितले पूर्वजन्माचे चरित्र सर्व संतोषणी तो राजा लागला ज्याच्या पादंबुजा कर जोडणी ओजा विनवत असे परीसा राजा म्हणे ऋषीश्वराशी स्वामी निरोपले आम्हाशी पुण्य घडले आत्मजासी रुद्राक्ष धारणे करुणिया पूर्वजन्मी अज्ञेनेशी रुद्राक्ष बांधले तेने वेशी त्या पुण्यदशा ऐशी प्राप्त झाली स्वामिया ज्ञानवंत आता जाना करिले रुद्राक्ष धारण पुढे या ते लक्षण कौने वर्ततील भूत भविष्य वर्तमानी त्रिकाळज्ञ तुम्ही मुनी सांगा स्वामी विस्तारुणी माझे मंत्री कुमाराचे ऐकून या रायेचे वचन सांगे ऋषी विस्तारुन दोघा कुमारकाचे लक्षण अपूर्व असे पर्यसा ऋषी म्हणे रायाशी पुत्र भविष्य पुससी ऐकून या दुःख पावशी कवने परी सांगावे राव विन्विते वेळा निरोपावी सकळी उपाय करसी तत्काळी दुःख वेगळा तुची करशी ऐकून या ऋषीश्वर सांगता झाला विस्तार ऐक राजा तुझा कुमार 12 वर्ष आयुष्याचे त्या 12 वर्षात राहिले असता दिवस 7 8व्या दिवशी येईल मृत्यू त्या तुझ्या पुत्राशी पर्येसा ऐकून या ऋषीचे वचन राजा मूर्छित झाला तत्क्षण करता झाला रुदन अनेका परी दुःख करीत ऐकून या राजा त्यावेळी लागला ऋषीच्या चरण कमळी राखे राखे तपोबळी शरणागत मी तुझा नाना परी गहिवरत मुनिवराचे चरण धरित विनत असे स्त्रिया सहित काय करावे म्हणून या दयानिधी ऋषीश्वर सांगता झाला विचारू शरण रेघावे जगद्गुरु उमाकांत शिवाशी मनी भय त्याजुनी असावे आता शिवध्यानी तो राखील शूल पाणी आराधावे तया ते जिंकावया काळासी उपाय असे पर्येसी सांगेन एक विस्तारासी एक चित्ते अवधरा स्वर्ग मृत्यू पाताळाशी देव एक ओमकेशी निष्कलंक पर्येशी चिदानंद स्वरूप देखा ऐसा देव मूर्तिमंत रजो रूपे ब्रह्मसृजत सृष्टी करणार समर्थ वेदचारी नविले त्या चतुर्वेदाशी दिदले त्या विरिंचीसी आत्मतत्वसंग्रहाशी ठेविले होते उपनिषदे भक्तवत्सल सर्वेश्वर तेने दिदले वेदसार रुद्राध्याय सुंदर दिदला त्या विरेंचीस रुद्राध्यायाचा महिमा सांगता असे अमपमा याते नाश नाही जाना अवयव असे पर्यसा पंचतत्व शिवात्मक रुद्राध्या असे विषेक ब्रह्मयाने चतुर्मुख विश्व सुजले वेदमते त्या चतुर्मुखे देखा वेदचारी सांगेनिका वदन दक्षिण कर्ण एका यजुर्वेद रूपिला त्या यजुर्वेदात उपनिषद सार ख्यात रुद्राभ्यास विस्तारत सांगे ब्रह्मा मुनिवरासी समस्त देव ऋषीशी मरीची अत्री पर्येशी आणि सकल देवाशी सांगे ब्रह्मा ते वेळा तोच ऋषी पुढे देखा शिकवती आपल्या शिष्यादिका त्याचे शिष्य पुढे ऐका आपल्या शिष्या शिकवती पुढे त्याचे पुत्र पोत्री विस्तार झाला जगत्री शिकवले एका पवित्री रुद्राध्याय भूमीवरी त्याहून नाही अनेक मंत्र त्वरित तपसाध्य होत चतुर्वेद पुरुषार्थ लादे त्वरित पर्येसा नाना परीचे पातके केली असती अनेके रुद्र जापे सम्यके भस्म होती पर्यसा अनेक एक नवल केले ब्रह्मदेवे सृष्टी रचिले वेदतीर्थ असता भले स्नानपान करावे त्याने कर्मे परिहारती संसार होई निष्कृती जे जन श्रीगुरु बसती ते तरती भवसागर सुकृत अथवा दुष्कृत ते जे की जे आपले हित जैसे पेरिले असे शत तेवी उगवे पर्येसा सृष्टी धर्म प्रवृत्तीशी ब्रह्मे रचले पर्येशी आपल्या वृक्षपुष्टेशी धर्माधर्म उपजवी जे जे अधर्म करती इह परसोक्य पावती जे अधर्मे रहाटी पापरूपी तोची जाना काम क्रोध लोभ जान मत्सर दंभ परिपूर्ण अधर्माचे सूत जान के नरकनायक गुरुतल्पक सुरापानी कामुक ते परिपूर्णी पुलक स्वरूपा अंतकरणी तेची प्रधान नरकाचे
क्रोधे पितृवधी देखा मातृवधी असती जे का ब्रह्महत्यादी पातका कन्या विक्रय जे जन इतक्या क्रोधापासून उद्भव झाले म्हणून पुत्र झाले या कारणे क्रोधासुत तया म्हणती देवद्विजस्व हरण देखा ब्रह्मस्व घेऊन नेदी जो का सुवर्ण तस्कर एका लोभ पुत्र तया नावा अशा पातकाशी यमे निरोपला पर्ययशी तुम्ही जाऊन मृत्यूलोकाशी रहाटी करणे आपल्या गुणी तुम्हा सवय भृत्य देखा देईन सर्व पातका सकळ पाठवावे नरका जे जन असती भूमीवरी यमाची आज्ञा घेऊन आले पातके मेदिनी रुद्र जपत्याचे देखुनी पळून गेले पर्यसा जाऊन यमाप्रती महापातके विनवती गेले होतो आम्ही क्षिती भयचकित होऊन आलो जय जयाजी यमराया आम्ही पावलो महाभया किंकर्म तुमचे म्हणून या प्रख्यात असो त्रिभुवनी आम्ही तुमच्या आज्ञाधारी निरोपे गेलो धरित्री पोळालो झालो वहीपुरी रुद्रजाप ऐकोनिया क्षितीवर राहावयाशी शक्ती नाही आमाशी पाहता रुद्रजपाशी पोळलो आम्ही स्वामिया ग्रामी खेटी नदी तीरी वस्ता द्विज महानगरी देवालिया पुण्यक्षेत्री रुद्र जप करताती कवने परी आमागती जाऊ न शके आमा शेती रुद्र जप जन करवताती तया ग्रामा जाऊ न शके आम्ही जाऊ नरापाशी बैसवले पातकाशी होतो त्या नर महादोषी मिती नाही पर्यसा प्रायश्चित सहस्त्रेशी जोका नवे पुण्यपुरुषी तैसा द्विज पर्ययशी पुण्यवंत होत असे एखाद्या समयी भक्तीसी म्हणती रुद्राध्यायाशी तो ऐसा पुण्यराशी पाहता त्यासी भय वाटे तैसा पाप महाघोर पुण्यवंत होता नर भूमीवरी कैसा आचार आम्हा कष्ट होत असे काळ कुठ महाविष रुद्र जाप्या आम्हा दिसे शक्ती नाही आम्हाशी भूमीवरी जावे रुद्र जाप्या विषाशी शमन कराव्या शक्ता होसी रक्षगा आम्हाशी विनोता ते पातके इतके बोलती पातके ऐकून यम माथा तुके काय कोपे निघाला तवके ब्रह्मलोके ते वेळा जाऊन या ब्रह्मयापाशी विनवी यमत तयासी जय जयाजी कोमळवाशी सृष्टिकारी चतुर्मुखा आम्हा तुझे शरणागत तुझे आज्ञे काय करत पापी नरा ते आणत नरकालया कारणे महापातके नरासी आणू पाठविता भृत्यांसी पातिकी होय पुण्यराशी रुद्र जप करुणिया समस्त जाता स्वर्गापशी महापातकी अतिदोषी नाश केला पातकाशी शून्य झाले नरकाले नरक शून्य झाले सकळ माझे राज्य निष्फळ समस्त झाले कैवल्य उत्पत्ती राहिली स्वर्गीया याते उपाय करावेशी देवा तू समर्थ होशी राखे आम्हाशी राज्य गेले स्वामिया तुम्ही होऊन मनुष्याशी स्वामित्व दिले भरवसी रुद्राध्याय निधानेशी कासाया साधन दिले या कारणे मनुष्यलोकी नाही पापलेश रुद्र जपे विशेष पातके जळती अनेक येणे परी यमदेखा विनता झाला चतुर्मुखा प्रत्युत्तर देत असे ऐका ब्रह्मदेव यमासी अभक्तीने दुर्मदेशी रुद्र जप करता यासी अज्ञानी लोक तामशी उभ्यानी निजुनी पडती नर याते दांभिक पापे घडती ते दंडावे त्वा त्वरित जे का भावर ते पडती ते त्वा सदावर जावे बांधू नको तुम्ही एक सांगावे एक पातका रुद्र जपे पुण्यविषयका जे जन पडती भक्तीसी पूर्वजन्मी पापे करती अल्पायुषी होय उपजती तया पाप होय निष्कृती रुद्र जपे करुणिया तैसे अल्पायुषी नर रुद्र जप करता बरे पाप जाती निर्धारे दीर्घायु होय तो देखा तेजी वर्चस्व बलघृती अविराग्य ज्ञान संपत्ती रुद्र जपे वर्धता एक यमा एक चित्ते रुद्र मंत्रेशी स्नान करता ईश्वराशी तोची उदक भक्तीशी जे जन करते स्नान पान त्याने मृत्यू भय नाही आणि एक नवल पाही रुद्र जपे पुण्य देही स्थिर जीव पुण्य असे अतिरुद्र जपोनी उदकाशी स्नान केल्या नराशी भीतसे मृत्यू त्यासी तेही तरती भवार नवे शतरुद्र अभिषेकाशी
पूजा करता महिषाशी, ते जे जन होती शतायुषी, पाप मुक्त परियसा, ऐसा जाणून मानसी, सांग आपल्या दूताशी, रुद्र जपता प्राशी, बांधू नको म्हणे ब्रह्मा, ऐकून या ब्रह्माचे वचन, यम आला आपल्या स्थाना, म्हणून पराशरे जाना, निरोपले रायाशी, आता तुझ्या कुमाराशी, उपाय सांगेन परियेशी, दशसहस्त्र रुद्राशी, स्थपन करी शिवा ते, 10 सहस्त्र वर्षावरी तो पुत्र राज्य करीत, इंद्रा समान धुरंधरी, कीर्तिवंत अपार, त्याच्या राजश्रियेशी अपाय नसेचेशी, अकंटक संतोषी, राज्य करी तुझा सुत, बोलावे शत विप्राशी, जैका विद्वान जनपरियेसी, लावावे ज्ञानी अनुष्ठानाशी, तात्काळ तुवा रुद्राच्या, ऐशा विप्रा करवी दे का, शिवाशी करी अभिषेका, आयुष्यवर्धेल कुमारका, सदश्रेया होईल, येणे परिरायाशी, सांगे पराशर ऋषी, राये महा आनंदेशी, आयुष्यवर्धना आरंभ केला, ऐसा ऋषी पराशर उपदेशात्याचे द्विजवर, बोलवून या सर्व संभार पुरत असे ब्राह्मणाशी, सतसंख्या कलाशाशी, विधीपूर्वक शिवाशी, पुण्यवृक्षतळेशी, अभिषेक करवी त्याची जळे पुत्राशी, स्नान करे प्रतिदिवशी, सप्तदिन पूर्णविधीशी, आराधिला ईश्वर, अवधी झाली दिवस 7, बाळ पाहिली निचेष्टित, पराशरे येऊन त्वरित उदकेशी सिंचले, त्यावेळी अविचित वाक्य झाले अद्भुत, सर्वेची दिसे अद्भुत, दंडहस्त महापुरुष, महादृष्ट भयचकित, आले होते यमदूत, समस्त द्विज रुद्र पडत मंत्राक्षता देतात, मंत्राक्षता ते अवसरी घातिल्या कुमारीवरती, दूत पाहुणी राहुनी दोरी जवळ येऊन देतात, होता मायापाश हाती कुमारीवर टाकू देती, शिवदत्त दंडहस्ती मारू झाली यमदूता, भयचकित यमदूत पळून गेली धावत, पाठी लागले शिवदूत, वेद पुरुष रूप देखा, येणे परी द्विजवर त्याने रक्षला राजकुमार, आशीर्वाद देते थोर, वेदश्रुती करून या, इतक्याच्यावरी राजकुमार सावध झाला मग स्थिर, राजे यापाशी आनंद थोर समारंभ करत असे, पूजा करून द्विजाशी, देता झाला भोजनाशी, तांबूलादी दक्षिणाशी, द्विजवर संतोषणी महाराज, सभा रचित मोहवाजा, बैसवणी समस्ता द्विजा, महाऋषीने सिंहासनी, राजा आपले श्रेयसित, चालता झाला दंडवत, येऊन बसला सभेत आनंदित मानसी, त्या समयी ब्रह्मसुते नारद झाला अकस्मात, राजा धावून चरण धरित सिंहासनी बैसवी, पूजा करून उपचारी, राजे याते नमस्कारी, म्हणे स्वामी या अवसरी कोठून येणी झाले राजा म्हणे देवऋषी हिंडता तुम्ही त्रिभुवनी, काय वर्तले विशेषी आम्हा लागीन रूपावेजे, नारद म्हणे रायाशी, गेलो होतो कैलासाशी, येता देखील मार्गाशी, अपूर्व झाले परियसा, महामृत्यू दूतासहित न्यावया आला तुझे सुत, सर्वेची घेऊन शिवदूत त्या लागी पराभिले, यमुत पळून जाता यमापुढे सर्व सांगती, आम्हा मारिले शिवदूती, कैसे करावे शितित, यम कोपून निघाला वीरभद्रापाशी गेला, म्हणे दूता का मार दिला निरापराधे स्वामिया, निज कर्मानुबंधेसी राजपुत्र शतायुषी, त्याने अनिला दूताशी, कासाया शिवदूती मारिले, वीरभद्र अतिक्रोधी, म्हणे आला रुद्र विधी, 10 सहस्त्र वर्षे अवधी आयुष्याचे राजपुत्रा, न विचारता चित्रगुप्ता, वाया पाठविले दूता, बोखटे केले शिवदूता, जिचे सांडले म्हणून या, बोलून चित्रगुप्ता आयुष्य विस्तारित
त्वरिता म्हणून पाठवा दूता चित्रगुप्त पाचारला. पुसताशी चित्रगुप्ताशी कोंडून पाहाय पत्राशी 12 वर्ष आयुष्य पर्ययसी राजकुमार लिहिले असे. तेथेची लिहिले असे अनेक दशसहस्र वर्षे लेख पाहून यम साशंक म्हणे अपराध आमचा वीरभद्रा ते वंदून यमधर्म गेला परतून आम्ही आलो तेथून सांगून सांगे नारद रुद्र जपे पुण्य करता आयुष्यभर देईल तुझा सुता मृत्यू जिंकल तत्वता पंचाशर गुरुकृपे ऐसे नारद सांगून निघून गेला तेथून पराशर महामुनी निरोप घेतला रायाचा समस्त गेला द्विज्वर राजा हर्षे निर्भर राज्य भोगिले धुरंधर पुण्यपोत्री महिवरी ऐशा रुद्राक्ष महिमा पूजा गेली गुरुग्रामा भिने न लगे काळ महिमा श्री गुरु म्हणताती दंपतीशी सिद्ध मने नाम धरा कशी ऐसे कस्ता विस्तारेशी श्री गुरु सांगे दंपतीशी प्रेम भावे करुणिया या कारणे श्री गुरुशी प्रीती थोर रुद्राध्यायशी पूजा करावी भक्तीशी रुद्राध्याय करुणिया मने सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता तरे भवसागर लाधी चारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्र परमकथाकर रुद्राभिषेक महात्म्य तेथ वर्णिलासे अद्भुत मने सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वती उपव्याख्याने नाम चतुस्विस्त्रोशो अध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.